अग्निशस्त्रातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे 10 महिन्यांपासून फरार आरोपीला कर्जत पोलिसांनी पुण्यातील कोंढवा येथून अटक केली आहे। जतीन संतोष पवार वय 24, जांभूळवाडी पुणे असे आरोपीचे नाव आहे। 1 ऑक्टोबर 2025 रोजी पोटलवाडी, गवळवाडी येथे जागेच्या कारणावरून चर्चा सुरू असताना जतीन पवार याने देशी बनावटीच्या पिस्तुलातून फिर्यादी इस्माईल सय्यद मालदार यांच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर तो फरार झाला होता। पोलिसांनी यापूर्वी या गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक केली होती। मात्र जतीन पवार ठिकाणे बदलून पोलिसांना गुंडारा देत होता। गोपनीय माहितीच्या आधारे कर्जत पोलिसांनी 19 ऑगस्ट 2026 रोजी कोंढवा, पुणे येथे एका मित्राच्या घरातून त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूलही जप्त करण्यात आले। आरोपीविरुद्ध पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत शस्त्र कायदा आणि NDPS कायद्यांतर्गत 5 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। साहेब, शस्त्राचं स्वरूप काय होतं? पिस्टल आहे, आपण पाहू शकता फोटो आणि तुमच्या व्हिडिओमध्ये। देशी पिस्टल आहे, देशी बनावटीचा आहे। देशी बनावटीचा आहे। ते हँडमेड पिस्टल मध्ये झाला आपण हँडमेड पिस्टल आहे। सर, त्या पिस्टलमधून किती राऊंड फायर करण्यात आलेली किंवा काय याची माहिती देऊ शकता? त्यावेळेस 1 राऊंड फायर करण्यात आला होता आणि 2 राऊंड जे आहेत ते त्या ठिकाणी पडले होते, ते आपण गुन्ह्याच्या दरम्यान जप्त केलेले आहे। ही कारवाई 10 महिन्यापूर्वीच झालेली आहे। फक्त आरोपी मिळाला आता आरोपी आरोपी आणि पिस्टल आता घटनास्थळी त्या दिवशी फक्त राऊंड मिळाले होते आणि आरोपी शस्त्रासह फरार होता। आरोपीला हजर केलेलं आहे का काय न्यायालयात? आरोपीला हजर केलेला आहे, त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि सध्या पोलीस कोठडीतच आहे। त्याच्याकडून आम्ही हे वेपन त्याने कुठून घेतलं आणि इतर बॅकवर्ड लिंकेजेस त्याच्या शोधणं तपास करणे आमचं ते चालू आहे। सद्यस्थितीत साहेब, ते पिस्टल कुठल्या प्रकारचं लायसन्सिंग वगैरे केलं आहे त्याची काही माहिती मिळाली? नाही, ते बिना लायसन्स आपण बघू शकता, देशी बनावटीचं आहे, त्याला कोणताही परवाना नाही। अवैध शस्त्र कोणती टीम यामध्ये तुमची कार्यरत होती, त्यांनी तपास पूर्ण केलेला? यामध्ये कर्जतची जी DP टीम आहे, त्यामध्ये लटपटे मॅडम आणि त्यांचे सहकारी आहेत। आणि मग आपण बघू शकता नागरगोजे आणि पुढे धावस असे जे DP टीम आहेत ते त्यामध्ये होते। सर, या शस्त्र जे मिळाले तुमच्याला आणखीन तुम्हाला असं काय वाटतं की या शस्त्राचा वापर किंवा त्याची काही लिंक अशी कुठे मिळते का, हे घेतलंय कुठून किंवा अशी काय? तेच आता शोधणं चालू आहे, त्यालाच बॅकवर्ड लिंकेजेस म्हटलं जातं आणि त्यामध्ये आम्ही त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचू। ओके।